The end correction for the vibration of air column in a tube of circular cross section will be more if the tube is. तर हा क्वेश्चन 2024ला आलेला होता. याचं ए ऑप्शन आहे रिड्यूस इन लेंथ, बी ऑप्शन आहे इन्क्रीज इन लेंथ, सी ऑप्शन आहे मेड थिनर आणि लास्ट डी ऑप्शन आहे वाइडंड. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या ठिकाणी एन करेक्शन दिलेलं आहे, तर आपल्याला ट्यूबसाठी दिलेलं आहे. ओके, ट्यूबसाठी जर घेतलं एन करेक्शन फॉर अ ट्यूब म्हणून आपण एन करेक्शन ऑफ अ ट्यूब of the air column साठी घेऊ आपण in a tube is given by. तर एन करेक्शन जर घेतला आपण एअर कॉलमचा ट्यूबमध्ये तर तो असतो 0.3 डी आणि डी असतो आपला इनर डायमीटर. मग इज इक्वल टू 0.3 डी टाकला आणि हा जो डी असतो तो काय असतो तर राईट करू वेअर डी इज इनर डायमीटर ऑफ द ट्यूब. तर त्या ट्यूबची काय असणार इनर डायमीटर असेल. ठीक आहे, पुढे आता हा जो इन करेक्शन आहे कशावरती डिपेंड आहे डायमीटरवरती, आणि जितका डायमीटर जास्त असणार तेवढं इन करेक्शन काय असणार जास्त, डायमीटर कमी तर इन करेक्शन कमी. मग आपल्या ट्यूबचा क्रॉस सेक्शन जास्त कधी असेल. ओके, ट्यूबचा क्रॉस सेक्शन मोर आपला क्रॉस सेक्शन कधी असणार तर ट्यूब आपल्याला काय पाहिजे तर डायमीटर फॉर मोर एन करेक्शन आपल्याला कसं लागणार आहे जास्त. तर त्यासाठी आपल्याला डायमीटर काय ठेवावं लागेल जास्त. फॉर मोर एन करेक्शन द डायमीटर ऑफ द ट्यूब मस्ट बी लार्जर. ओके, डायमीटर शुड बी लार्जर. तर डायमीटर आपण या ठिकाणी काय करू लार्ज टू लार्जर. ठीक आहे, दॅट इज सर्क्युलर क्रॉस सेक्शन आपल्याला काय करावं लागेल जास्त ठेवावं लागेल. ओके, दॅट इज सर्क्युलर क्रॉस सेक्शन ऑफ द ट्यूब शुड बी वाईड. तर आपलं जी क्रॉस सेक्शन आहे तो काय करायचा जास्त ठेवायचा. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन डी असेल. ऑप्शन डी म्हणजेच काय द फॉर मोर इन करेक्शन क्रॉस सेक्शन शुड बी वाईड. तर ऑप्शन डी आहे त्याचं करेक्ट